गुड इव्हनिंग विद्यार्थ्यांनो, ध्येय प्रकाश अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण येत्या चौथी परिसर भाग 2 पाठ आहोत. आपण मागच्या वेळीमध्ये 1 ते 5 पाठ पाहिले आहेत. आता आपण पुढचे पाठ पाहणार आहोत. बघा, 6वा पाठ आहे आपला, स्वराज्य स्थापनेची काही प्रतिज्ञा. रायरेश्वराचे देवालय. पुण्याच्या नेतृत्वाला असलेले रायरेश्वर देवालय हे मोठे रमणीय स्थान आहे. तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय आजोबांच्या खोऱ्यामध्ये काय मावळे मंडळी मसरीसाठी तिथे जमले होते. त्या किर अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायाबरोबर खलबत मावळे करत होते. श्री शंकरापाशी कोणती मागणी मागत होते तर बालशिवाची तेजस्वी वाणी. शिवराय अजूनही वाणी कितीतरी ते लहान होते, ते पण त्यांच्या पाण्याची भरभरे काय होती, मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्याने त्यांना कळकळी म्हणले, गड्यानो, मी आज तुम्हाला माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे हे विजापूरचे काय सरदार आहेत. त्यांनी आम्हाला इथल्या जहागिरीचा काय केला, अधिकार दिला गेला. सर्व कसे छान चालले आहे, पण गड्यानो, मला यात मुळीच आनंद काय वाटत नाही. सुलतानाच्या वतनदारीवर काय आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्या उजळणीच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंनी अनेक परकीय राजवटी आहेत, त्यांच्यामध्ये ही सारखी युद्ध काय मरतात. युद्ध चालू असतात. आपली माणसं त्या युद्धात नाहक करून काय मरतात. कुटुंबाच्या कुटुंबे परत काय देशो धडीला लागतात. आपण मुलखांची धूळधाण होते आणि इतके सोसूनही आपण आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यांसाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, तुम्हीच सांगा. वतनाच्या लोभाने आपण हे असे चालू द्यायचे का? शिवराय आवेशाने काय होते ते बोलत होते. त्यांचा चेहरा एकदम रागाने काय लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण चौघड्याकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले हे तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याकडे थरथरारून ते गेले. नवी दृष्टी काय आली त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, बोला बालराजे, बोला. आपण मनोदय सांगा. आम्हाला तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी काय आम्ही एका पायावर तयार आहोत. हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आमचे प्राणही देव. ते सारे तेजस्वी तरुणवीर काय एका आवाजात बोलले. स्वराज्याची शपथ. मावळ्याच्या शब्दाने शिवरायांना काय केली, स्मरण चढले. ते एकेकडे काही आनंदाने म्हणाले, गड्यानो, आपण मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी काय करायचे, झटायचे. सर्वांनी काय करायचं, खपायचे. सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजेच काय, हिंदवी स्वराज्य. तुमचे माझे साऱ्यांचे स्वातंत्र्य स्थापन करण्याचे. परक्यांची गुलामी आता नको. उठा, रायरेश्वराच्या साक्षी ठेवून आपण प्रतिज्ञा करू की स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायाच्या शब्दाने काय ते घुमू लागले. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य काय बघा, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. इथे सवंगड्याची मुलं आणि शिवराय हे त्या रायरेश्वरच्या मंदिरात त्यांनी प्रतिज्ञा करतानाचे चित्र आपल्याला दाखवलं गेलं आहे. तर हिंदवी स्वराज्य रूपाने राज्य काय व्हावे असे श्रीच्या मनात आहे. श्रीचे मनोरथ आपण पूर्ण करूया. शिवराय शेवटी निश्चयाने बोले. रायरेश्वरच्या देवालयात सारे मावळे बाहेर पडले, पण स्वराज्याचा अनभाग घेऊनच शिवरायांचं मन उंच बोलू काय आले होते. ते पुण्यात येतात तडक लाल महालात मातोश्रीकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना म्हणजेच त्यांच्या मातोश्रींना सांगितला व त्या माऊलीला धन्य वाटले. आपण मनी जे धरले होते ते बालराजे काय करणार, पूर्ण करणार अशी आशा विश्वास त्यांना वाटू लागला. मावळ खोऱ्यातील जमवा. पुढचा मुद्दा आपला मावळ खोऱ्यातील काय जमवा. शिवराय आपल्या नव्या उद्योगाला काय लागले होते. मावळ्यांना घेऊनच ते काय तलवारीस हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगराचे आडमार्ग शोधावे, खिंडीगात, चोरवाटा निरखाव्या असा हा नित्यक्रम सुरू झाला. शिवरायांनी मावळ्याचे अंतःकरणे जिंकून
घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले, शिवरायांसाठी जगायचे, शिवरायांसाठीच मरायचे, हे आज ते मानू लागले. आता शिवरायांच्या हालचाली काय उधाण आले, समुद्राला भरती यावी तसेच शिवरायांच्या पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या संहारासह बारीक नजरेने त्यांनी निहाळले. चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा, हत्यारे हे शत्रूच्या खोल्यांची ठाणी खडा खडा त्यांनी काय केली माहिती मिळवली. आता मावळ्याच्या सोबती 12 मावळ्यात ठिकठिकाणी काही ठिकाणी देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत ती बसली होती. त्यांना आपल्या वतनाचं विलक्षण त्यांना लोभ होता, तर त्या वतनासाठी ते आपापसात काय करते भांडत होते. त्या भांडणात मराठीची शक्ती उगाच वाया जात होती, हे शिवरायांनी ओळखले. त्याला आळा घालायचे असं त्यांनी ठरवले. शिवराय देशमुखांच्या गावाला काय भेटी देत असत, त्यांची समजूत घालत सोन्याच्या दरेकरांना भारून टाकत शिवरायांनी त्यांना गोड शब्दाने आपलेसे केले. पण काही काय केली दांडगाई केली, काय केली दांडगाई केली. त्यांनाही शिवरायाने काय वतनीवर आणायचा प्रयत्न केला, पण मराठ्याचे आपापसाचे झगडे त्यांनी काय केले थांबवले. जो तो त्यांना काय धन्यवाद देऊ लागला. मावळ खोऱ्यातील झुंजारराव, मरळ, हेबतराव, शिरमळकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जेथे पायगुडे, बांदल इत्यादी काय देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. पण मावळात शिवरायांचे काय घोडदौड हे सुरू झाले होते. आता शिवरायांची राजमुद्रा कशी बघा, राजमुद्राचं चित्र इथे दिलं आहे पहा. शिवरायांच्या नावाने जहागीरचा कारभार तर सुरू झालाच होता, पण शहाजी राजाने शिवरायांची काय स्वतंत्र राजमुद्रा काय केली तयार केली. ती मुद्रा अशी प्रतिपंचद्र वज्रविष्णू विश्ववंदिता शासून शिवशेषो मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे काय तो वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वासाला काय वद्य होणारी अशी शहाजीराजांनी काय शहाजीराजा पुत्र शिवाजी राजा आणि त्यांची जी राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे हे असे सांगणारी राजमुद्रामध्ये स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता. त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत काय कोरले गेले होते, पण शिवरायांची मुद्रा ही काय संस्कृत भाषेत होती. स्वराज्य हवे तशी स्वभाषा होती हवी, स्वधर्म हवा, त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको. आपल्या शिवरायांनी आपला कारभार लोक कल्याणासाठी कसा सुरू केला आहे हे सारे काय मावळ्यांना चटकन त्यांच्या लक्षात आले आहे. तर बघा आपण या पाठामध्ये शिकलो. पाठाचा स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडायचा. आपण पुढचा पाठ पाहूया. स्वराज्याचे तोरण बांधले. काय स्वराज्याचे तोरण बांधले. सत्तपाठ आपल्या स्वराज्याचे तोरण बांधले. तर रायगडाच्या देवालयात शिवरायांनी आपल्या संवरासह स्वराज्य स्थापनेची काही प्रतिज्ञा केली, पण केवढे अवघड कार्य होते ते दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशहा सुलतान व गोव्याचे पोर्तुगीज आणि जिंजारातील सिद्धी अशा या 4 सत्ता त्यावेळी काय होत्या महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. पण त्या सत्ताचा दर काय होता मोठा होता. त्याच विरोधात त्यांची ब्र काढायची कोणाची हिंमतही नव्हती. अशा ह्या बिकट परिस्थितीत शिवरायाने काय स्वराज्य मंत्र उच्चाराला होता. कुठे शत्रूच्या फौजाचे आफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या संघाचे अल्पबळ, पण शिवरायांचा निश्चय आढळ होता. त्यातूनच बळ काय निर्माण झाले. तर तोरणगड हा मुद्दा पाहू आपण बघा. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्याची काही जहागिरी होती. त्या जहागिरी किल्ले विजापूर दरबारातही काय होते अधिकाऱ्यांच्या ताब्यात ते होते, पण किल्ल्याशिवाय कसले काय स्वराज्य. त्यांचे किल्ले त्यांचेच राज्य. किल्ले ताब्यात असले की आजूबाजूचे प्रदेश काय ते सत्ता चालवत असत. डोंगरी किल्ला म्हणजेच काय राज्याचा मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला तो लवकर हस्तगत त्यांनी केला पाहिजे असे शिवरायांच्या मनाशी त्यांनी ठरवले. पण तोरण किल्ला हा शिवरायांच्या डोळ्यापुढे होता. पुण्यावर नेतृत्व 64 किलोमीटरवर काखत खोऱ्यात हा किल्ला होता. डोंगरी किल्ल्यात तोरण किल्ला हा मोठा बागान. त्या किल्ल्यावर काय 2 भक्कम माच्या होत्या. मग इथे दाखवलं 2 टाकान मोठ्या माच्या दाखवल्या गेल्या आहे आपल्याला. झुंजार माची दुसरी काय बुधलचा माची. माची म्हणजेच किल्ल्याच्या काय चढणीवर नैसर्गिकरित्या सापात झालेल्या भागांची काय होती तटबंदी. व झुंजार माची नावाप्रमाणे काय झुंजार आहे तिथे लढाऊ पण आहे. बघा तोरण किल्ला इथे आपल्याला दाखवले झुंजार माची असं दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता.
बघा आता, किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे आणि ती आहे जुंजर वाचीवरनं. ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला हा गणला जातो. तर किल्ल्यावर तोरणजाई देवीचे काय आहे, देऊळ आहे. त्यावर एक किल्ल्याला तोरण हे नाव पडले. पण एवढा प्रचंड किल्ला, पण आदिलशहाने त्या किल्ल्याकडे फारसे काही लक्ष नव्हते. त्या किल्ल्यावर पुरेसे पहारेकरही नव्हते की दारुगोळाही नव्हता. शिवरायांनी ते हे हेरल्यावर शिवरायांना नेमके हेच हवे होते. तोरणाही जिंकून त्यांनी स्वराज्याचे काय तोरण बांधायचे त्यांनी ठरवले. आता पुढचा मुद्दा आहे, स्वराज्याची नौबत झडली. बघा, निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानत खोऱ्यात काय उत्तरला गेले. साऱ्या मावळ्यासह त्यांनी काय सिंहाच्या छातीने हारण्याच्या वेळेला काय झगझग तोरणात चढून गेले. मावळ्यांनी भराभर काय केले, मक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे हे वीराने दरवाजा काय मराठ्याचे मराठे काय होते ते निशाण उभारायला गेले. एकाची कंक हे शिवरायांचे काय होते सहकार्य. त्यांनी चौकीला पहारे बसवले, किल्ला ताब्यात घेतला व सर्वांनी काय शिवरायांचा जय जयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. नगाऱ्यांचा आणि शिंगांचा काय झाला आवाज सह्याद्रीवर दरखोळ्यात काय घुमला गेला. शिवरायांनी या किल्ल्यात प्रचंड गड असे नाव दिले गेले. आता भवानी मातेचा आशीर्वाद हा पुढचा मुद्दा आहे. भवानी मातेचा आशीर्वाद. तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार हा तिथे सुरू झाला, पण त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण साबनीस प्रभू खारकानीस इत्यादी अधिकाऱ्याच्या काकाला नेमणूक केल्या. पण शिवबंधित मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जातीमातेचे शूर माणसे तेथे नेमली. स्वराज्याचे काय सैन्य जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव तिथे नव्हता. किल्ल्याची दुरुस्ती काय सुरू झाली. काय आश्चर्य, मोहराने गच्च भरलेला 4 घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या. कामचाकरांना तर आनंदच झाला, पण शिवरायांना देवी भक्ताने काय भवानी प्रसन्न आहे, तिनेच तिथे धन दिले असे जो तो म्हणू लागला होते. कामगारांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायाजवळ आणून दिल्या व एका मोहरेलाही कोणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होते ते. कोणाचे धन होते ते? स्वराज्याचे धन होते. ते त्यांनी आपल्या धनाचे स्वाधीन केले व स्वराज्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांनाही हुरूप आला, आनंद झाला. आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना काय वाटू लागले. हे धन स्वराज्याचे कामी आले. हे धनातून काय शिवरायाने काय शस्त्र विकत घेतली, दारुगोळा जमा केला. उरलेल्या धनातून काय एक बेत सिद्धीस नेण्यास त्यांनी ठरवले. तो बेत असा, तोरण्यापासून 15 किलोमीटरवर पूर्वेला मुरुमदेवाचा काय होता डोंगर होता. त्या शिवरायाने हेरून ठेवला होता. हा डोंगर होता खूपच उंच होता, अवघड आणि मोक्याचा होता. आदिलशहाने या डोंगरात एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावर काय पहारा हा दिल्ल्याचा होता. तेव्हा स्वराज्य राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा हे शिवरायांनी ठरवले गेले. आता स्वराज्याची पहिली राजधानी काय बघा. एक दिवस शिवराय आपल्या निवडक संगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी त्या किल्ला ताब्यात घेतला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुमदेवाच्या डगदुशीसाठी त्यांनी तो खर्च केला. पण शिवरायांनी या किल्ल्याचे नाव दिले राजगड. गडावर पात्रवंटाने दगड घडवले, लोहराने भाता फुंकला, सुंतार गवंडी मंजूर भिस्ती सारी माणसं काय गेली कामाला लावली गेली आणि राजवाडा 12 महल, 18 कारखाने आणि राजगादी तयार तेथे झाली. राजगड ही स्वराज्याची काय पहिली राजधानी आहे. तर स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? राजगड. बघा पुढचा मुद्दा आहे स्वराज्याची. बघा राजगडचे तुम्हाला चित्र आहे, किल्ला दाखवला गेले, तुम्ही चित्र पाहू शकता. हा पालीचा दरवाजा. पुढचा मुद्दा आपला स्वराज्याची
घोडदौड. बघा, शिवरायाने घोडदौड सुरू झाली, पण 12 मावळातील किल्ले त्यांनी काय केले, ताब्यात घेतले. 12 मावळात आनंदाने उत्साह त्यांना पूर आला. गावोगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला खायला येऊ लागले. परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसे मावळते काही दुष्ट लोक असतात. दुष्ट लोक होते तेव्हा शिवरायांचे काय उत्कर्ष होऊन त्याच्या पोटात काय दुखू लागले. शिवरायाच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायाविरुद्ध काय तक्रारी केल्या. ठाणेदारांनी विजापूरला सांडणीस्वार पाठवून काय शिवरायाच्या घोडादौडीचा काय हकीकत आदिलशाही त्यांना घातली. त्याचा पुढचा मुद्दा आहे शिवरायांचे चातुर्य. बघा, आदिलशाही हा चकित झाला. त्याने शहाजीराजांना जाब विचारला. शहाजीराजांना मोठा पेच पडला, पण त्यांना वेळ निभावून गेली. जहागिरी रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही, म्हणून शिवाजी राजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजाने आदिलशहास कळवले. शिवरायाने आदिलशहाकडे जासूस काय पाठवला. जहागीरचा कारभार हा व्यवस्थित चालला म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशहाच्या हितासाठी किल्ला घेतला, यात दुसरा काही हेतू नाही असे दुर्पांचे उत्तर शिवरायाने काय पाठवले. कोंढाणा आणि पुरंदर हे दोन्ही किल्ले काय केले, मोक्याचे होते. शिवरायांनी तेही युक्तीने ते आपल्या काबीज केले. त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतलं. स्वराज्य घोडदौड काय अशी जोरात ती सुरू झाली. तर बघा, आपल्या पाठावरचा होता स्वराज्य तोरण कसे बांधले वगैरे, आपण किल्ले कसे त्यांनी जिंकले पाहिले. धडाचा स्वाध्याय तुम्ही सोडून घ्यायचाय. आपण 8वा पाठ पाहणार आहोत लगेच. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त. काय 8वा पाठ आपला स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त. आता बघा, पॉइंट आहे आपला पहिलाच जरा बसवली. शिवरायांच्या अवतीभोवती 12 मावळे काय होते, गोळा झाले. शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते, पण स्वरासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचं हे असं त्यांच्या मनात होते. पण साधी भोळी मराठमोळी माणसे ती, त्यांना काय शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत. काय जीव की प्राण वाटत, पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे. अंशाचा बंदोबस्त करणे शिवरायांना काय भाग पडले. खंडोजी आणि बाजी घोरपडे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते, तर आदिलशहाने त्याने शिवरायांच्या काय विरुद्ध चिठावले. कोंढाणा भागात धुमाकूळ करायला बजावला, परंतु शिवरायाने त्यांचे काय डाळ शिजू दिली नाही. तर शिवरायाने त्यांचे काय पिटाळणूक केली. डाळ शिजू म्हणजे त्यांना तिथे येऊन दिलं नाही, त्यांची तिथूनच पळवणूक तिथे केली गेली. तसेच फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे काय तर शिवरायांचे मेहुणे होते. कोण होते मेहुणे? फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे काय शिवरायांचे मेहुणे. तर शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊन लढ्या कराव्या लागल्या. तथापि पुढे या घरातील व्यक्तींच्या शिवरायांच्या बरोबरच राहिला. शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते हा त्यांच्या सुपे परगण्यात होता. त्यांनीही काय शिवरायाविरुद्ध कारवाया तर सुरू केल्याच, पण शिवरायांनी सुप्याला जाऊन त्यांना काय पकडले आणि त्यात काय केली, त्यांची रवानगी कर्नाटक प्रांतात केली. तर कर्तव्यापुढे शिवरायाने नाते गोते काही मानत नसत. आता बघा, जावळीचे चंद्रराव मोरे हा मुद्दा आपला पाहूया. पण शिवरायांच्या कार्यांची थोडी तर साऱ्या मावळ्यांना काय पटली, पण त्यांचे नाव सर्वत्र काय दुमदुमले. पण शिवराय लोकांचे राज्य झाले, पण ते काही लोकांच्या ते डोळ्यात काय ते खूपच गेले. पण जावळीचे मोरे हे असेच होते की मोरे हे जावळीचे जहागीरदार आणि जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होते. ते विजापूरच्या आदिलशहाकडे जहागिरी होते. तर आदिलशहाने त्यांनी चंद्रराव हा किताब दिला होता. कोणता किताब दिला? चंद्रराव हा किताब दिला होता. तर जावळीचे जंगल अत्यंत दाट होते. भर दिवसा सूर्यकिरण तेथे काय शिरकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत होते. मोरांची जावळी म्हणजेच जणू काय वाघांची जाळीच होते तिथे. पण त्यामुळे काय मोरांच्या वाटेला कोणी जात नसे. पण हिंमत केली ती शिवरायांनी. कोणी केली हिंमत? शिवरायांनी हिंमत केली. त्याला कारण असे, दौलतराव मोरे 1645 साली पहिले मरण पावले. त्यांच्या वारसामध्ये तंटे सुरू झाले. शिवरायांनी यशवंतराव मोरे यांना मदत केली व त्यांच्या मदतीने यशवंतराव जावळीच्या महादेव काय चंद्रराव म्हणून बसला.
पण त्यावेळी यशवंतरावाने काय शिवरायांच्या काकेली खंडणी देण्याचे कबूल केले व त्यांच्या कार्यात ते मदत करण्याचे काय त्यांनी कबूल केले. पण गादीवर बसल्यावर मात्र तो काय सारे विसरा, कुठला शिवाजी कुठला करार, काय कुठला शिवाजी कुठला करार असे बेपाने तो वागू तिथे लागला. पण स्वर्गातील मुलखावर स्वाऱ्या कर, प्रजेला त्रास दे अशी यशवंतराव यांनी सुरू करू लागले. वेळीच त्यांचा काय बंदोबस्त केला नाही तर स्वर्गाला धक्का पोचला असे शिवरायाने तिथे जागेवर ओळखले. पुढे पाहूया आपण, बंड कोरिया मारले जाल. हा मुद्दा आहे आपला, बंड केले या मारले जाल. तर शिवरायांनी यशवंतराव मोरे यांना काय प्रथम खरमरीचे काय पत्र धाडले. तुम्ही राजे म्हणविता राजे आम्हीच, तुम्ही राजे म्हणता राजे आम्हीच, आम्हा श्री शंभूने राजे दिले तर तुम्ही काय राजे न म्हणावे. यशवंतराव मोरेने उद्धटपणे त्याने काय रे उत्तर लिहिले, तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिले. येता जावळी जाता गवली आम्हा श्रीची कृपेने आदेशाने राजे किता छत्र चामर सिंहासन मेहरबान होऊन तिथे दिले. पण येथे उपाय कराल ते अपाय होईल असे शिवरायाने उलट टोला त्यांना दिला. पण जावळी खाली करूनच राजे तो राजाने म्हणून छत्र चामर दूर करून हात रुमाले बांधून भेटीस ते येऊन हुजुराची काय चाकरी करणे. आता इतक्यावर बंडखोरी कोलिया काय मारले झाले. तर जावळी भोवती घनदाट जंगल होतं. रायचा किल्ला हा अजिंक्य मोरे मंडईने पुष्कळ होती. जावळीचे जिंकणे हे काय सोपे नव्हते. तर भरपूर तयारी करून शिवरायाने जावळीवर स्वारी केली. सुमारे महिनाभर यशवंतरावाने ती झुंज दिली. पण त्यांचे खूप सैन्य मागे गेले. अखेरीस आपल्या मुलांनी घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला. शिवरायाने जावळी घेतली. त्यानंतर रायरीच्या किल्ल्यावर तर भक्कम वेढा दिला व यशवंतरावाने 3 महिने निकरने लढला. पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागलीच. पण किल्ल्यात रायगड जावळीचा विजय फार तर महत्वाचाच होता. पण त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा काय झाले ते दुप्पट झाले. यशवंतरावांचे सैनिक काही शिवरायांना येऊन मिळाले व रायरीचा प्रचंड किल्ला हा स्वराज्यात आला. हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले आणि त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले. त्यानंतर त्यांनी जवळचा असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला. त्याचे नाव होते प्रतापगड. काय नाव होते तर प्रतापगड. बघा धडचा स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचंय. पुढचा पाठ पाहणार आपण 9वा. प्रतापगडावरील पराक्रम. आदिलशाही हादरली. आता विजापूरच्या दरबारातील गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काय काळजीत पडला. पण दरबार झाडून सरदार काय झाला गोळा झाले, एक गाजले. संशय बहादर दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीन जातीने दरबारात काय होती हजर होती. दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा भीमाफोड कसा करायचा. बडी साहेबांनी हिने दरबारात सर्वांपैकी खडा सवाल केला, सांगा कोण तयार आहे शिवबाईचा बंदोबस्त करायला. दरबारात पूर्ण शांतता पसरली. चोटो आपल्या जागी चूप. शिवरायांनी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार. जो तो एकमेकांकडे काय बघू लागले. एवढे ठिप्पड देहाचा एक सरदार कोण लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. कोण होते तर अफजल खान हा पुढे आला. खानाने काय केला विडा उचलला. बघा तर काहीतरी विडा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी कुठला शिवाजी, त्याला मी जिवंत कैद करून इथे पकडून घेऊन येतो आणि तसा ना तसा सापडला त्याला ठार मारू. विजापुरी आणतो असे अफजल खान म्हणजेच विजापूरचा दरबारचा भारी सरदार. तुफान तगदीचा पोलादी पहाड हाताने वाकवणारा, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात तो हातखंडा. आणि अशा अफजल खाने काय शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा दरबारातून काय केला उचलला. सारा दरबार तिथे काय झाला खुश झाला. पण दरबार हजर असलेल्या
प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतोय. थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखर दंडकाला बांधलेला अवस्थेत शिवाजी हजर होणार, नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार असे अफजल खानच्या मोठ्या आयटीने थाटामाटाने विजापुरात काय तो बाहेर पडला. पण त्याने आपल्या बरोबर प्रचंड फौज व लढाईचे काय केले सामान घेतले. यापूर्वीच अफजल खान काय 12 वर्ष व्हायचा सुभेदार होता, त्यामुळेच त्याला एक काय मुलखाची चांगली माहिती होती. मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची कावेला वाट चालू लागला. आता स्वराज्यावरील संकट हा मुद्दा बघा. शिवराय त्यावेळी काही राजगडावर होते. त्यांना अफजल खान तो चालून येत आहे ही बातमी कळली. पण स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाही. तर त्यांनी विचार केला खान कपटी आणि त्याची फौजी मोठी, आपण आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान, उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही. त्यांच्या युक्तीने तो सामना त्यांना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले. ते जिजामातेशी सल्लामसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि प्रतापगडाकडे काय त्यांनी कूच केले. तर अफजल खानचे डावपेच बघा, पुढचा मुद्दा अफजल खानचे डावपेच. शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला. तर त्याला माहित होते प्रतापगड चालून जाणे काही सोपे नाही, कारण तो किल्ला हा डोंगरात होता. भोवतालची घनदाट जंगलही होते, वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जायला जागा चांगली वाटही नव्हती, तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय जिथे तिथे जंगली जनावर, तिथे काय भयंकर सुळसुळाट. शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानने डावपेच काय खेळणं सुरू केला. तर तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला, रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगडावर सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता. पण शिवरायाने खानचा डाव ओळखला, त्याने प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानने दुसरा डाव टाकला. प्रेमपाण्याचं सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देतो. आता बघा पुढचा मुद्दा आहे शेरात सव्वा शेर. खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आणि हे शिवरायांच्या झटकन त्यांनी ओळखले, पण सावधगिरीही वागत होते. त्यांना खानाला प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा घातला निर्धार केला. तर त्याने खानाला निरोप पाठवला, खान साहेब मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा, आपणच प्रतापगडावर भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते. शिवरायाने हा निरोप ऐकून अफजल खान हसला, वा बहुत खुशी, आपली दाढी पुरळ तो म्हणाला. त्याला वाटले अफजल खानापुढे शिवाजीची काय भिशाद, हा डरपोकच माझ्याशी कसली लढाई खेळतोय, आपण जावे त्याला भेटीत, त्याला चिरडून टाकावे बस. खान शिवरायांना काय प्रतापगडावरील भेटायला तयार झाला. बघा भेट ठरली. पुढचा मुद्दा भेट ठरली. प्रतापगडाच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली, दिवस ठरला, वेळ बघा आपण तर मग अशा प्रतापगड पाहिलाच आहे. वेळ पण ठरली. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्यावर एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे हे ठरले. तर महाराजांनी खाण्यासाठी चांगलीच वाट तयार करून घेतली. भेटीसाठी छानसा शामियान तिथे उभारला. शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या काय केल्या तुकड्या केल्या. जंगलात कोणी कोठे लपून राहायचे, काय करायचंय याबद्दल त्यांनी काय केले आपल्या मावळ्यांना सूचना दिल्या. पण कडेकोट काय बंदोबस्त केला. खान कपटी आहे, शिवरायांची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले. पण शिवरायांना खानाला भेटायचं त्यांनी काय नक्कीच ठरवले. भेटीची तयारी, आपण पुढचा मुद्दा आहे भेटीची तयारी. भेटीचा दिवस उजडला. सकाळी शिवरायाने भवानी देवीचं काय केलं दर्शन घेतले. थोड्याच वेळाने पोशाख करण्यास सुरू केला, पण पायात सुरुवात चढवली. अंगात चिलखत बघा, चिलखत म्हणजे तुम्हाला दिले चिलखत त्यांनी चढवली. चिलखत
चिलखट घातले, त्यावर जरीचे कुडते व अंगरखाई घातला. बघा त्यांनी काय केलं, पायात सुरुवात चढवली, अंगात चिलखट घातले, तर जरीचे कुडते आणि अंगरखाई त्यांनी काय केला होता, घातला होता. तर डोक्यास जिरे टोपे बघा तुम्ही फक्तच सैन्य घालतात, जिरे टोपे घातला व त्यावर मंदिर बांधला. डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवले, त्याच हातच्या हस्तीने बिचवा लपवला. सोबत पट्टा घेतला. शिवराय काय खानच्या भीतीसाठी असे तयार झाले. बाहेर सरदार तर उभेच होते, पण शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो आपापली कामे नीट करा, भवानी आई यश देणार आहे. आपण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका, संभाजीराजांना गादीवर बसवा, मासासाहेबांच्या आज्ञेत वागा, स्वराज्य वाढवा, रयत सुखी करा. आम्ही निघालो. शिवराय निघाले. बरोबर वकील पंताजी, गोपीनाथ आणि जिवाजी महाल, संभाजी गावजी, येसाजी कंको, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक तिथे होते. पण खान शिवरायाच्या आदेशाने काय येऊन बसला होता, मनोराज्य करत होता. तो आपल्या शेजारी बडा सय्यद नावाचा एक हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पताईदार होता. तो शिवरायांच्या शामियात दाराजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच तेथे उभे राहिले. खानाने महाराजाकडे वकिलाला विचारले, शिवाजीराजे आत का येत नाहीयेत? वकील म्हणा, ते बडा सय्यदला भीतात ना, त्याला तेवढा दूर करा. बडा सय्यद दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे भेटा आम्हाला. बघा अफजल खानचे झटपट हा मुद्दा आपण पाहूया. बघा अफजल खान शिवरायांची भेट इथे दाखवली गेली आहे. चला आपण पुढचा मुद्दा पाहूया. अफजल खानची झटपट. महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पड खानापुढे काय शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानच्या छातीवर आले आणि त्यासरशी खानने काय शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या पगले त्यांनी दाबली. दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्टरीची अशी वार घेतली. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टरकर काढला तो फाडला. अंगरख्याची चिलखत असल्यामुळे शिवराय तेथे बचावले. त्यांनी खानचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघ नखाचा काय केला, मारा केला. डाव्या हस्ताने लपवलेला बिचा उजव्या हाताने काय केला, काढून खसण्याच्या खानच्या पोटात तो खूप बसला. खानाची हाताने काय बाहेर पडली. खान कोसळला. एवढ्याच त्याचा वकील कृष्णाची भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांना तलवारीचा वार केला, पण शिवरायाने पट्ट्याच्या एका घावात त्यांना ठार केले. ही खानाखानी ऐकून बडा सय्यद शामियात घुसला, पण तो शिवरायांचा वार करणार एवढे जिवाजी महाल धावून आला. बडा सय्यद वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महाराजांनी एका घावात त्याच्या जागच्या जागी केला ठार केले. होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय अशी मनच पुढे त्याची रूढ झाली. यावेळी झालेल्या संघर्षाने संभाजी गावजीने काय केला, मोठा पराक्रम केला. आता अफजल खानाच्या फौजेची दानादर हा मुद्दा पाहूया आपण. दानादार. विजय शिवराय गडावर गेले. इशाऱ्याची तोफ झाली. शिवरायांचे सैन्य काय इशाऱ्यांची वाटच बघत होते. तोफ होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले व खानाच्या फौजा बेसावत होत्या. त्यांना पहिल्याही वाट सापडेना. मराठ्यांचा काय जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा काय धुंडावा उडवला. अफजल खानचा मुलगा फाजल खान कसा बसा निसटला आणि विजापूरला पोहोचला. त्याने बातमी विजापुरात काय केला, हाहाकार उडाला. विजापूरचा सर्वात बल्लाढ सरदार शिवरायांनी हा म्हणतात पोलीस काय केला, मिळवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्याच्या पराक्रमाच्या पोवाडे सह्याद्रीवर कडेकड पारुती काय घुमू लागले. तर धडाचा स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचे आपल्या वहीमध्ये. आपण पुढचा पाठ पाहत आहोत. 10वा शर्तीने खिंड चढवली. पुढचा मध्ये आपण 10वा पाठ आहे. शर्तीने काय खिंड
चढवले. बघा, पहिला पॉईंट आपला पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला. चला, अफजल खानच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडला. त्यांच्या मागोमाग शिवरायांनी काय केलं, विजापूरच्या ताब्यातील पन्हाळगड हा जिंकला. पण त्यामुळे आदिलशहा हा भयंकर चिडला. त्याला अन्न पाणी गोड काय लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जोहर याचा सरदार काय केला, पाठवले. फार मोठी फौज घेऊन ते सिद्धी जोहरला निघाला. फाजल खानने बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याचबरोबर तो निघाला. आता पन्हाळगडचा वेळा. बघा, सिद्धी जोहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त ही एकदम कडक होती. शिस्त कशी होती, एकदम कडक होती. त्याने पन्हाळगडावर चोफीर वेढा घातला. कोणता वेढा? चोफीर वेढा घातला व शिवरायांनी गडात कोंडले. पावसाचे दिवस जवळ आले होते. पावसाळी सुरू झाला की सिद्धी जोहरला वेढा उठवील असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरू होताच त्याने काय वेढा अधिकच कडक केला. गडावरील शिदोरी काय होती, संपत आली. आता काय करावे, शक्तीचे कामही नाही. तेव्हा युक्तीने सुटका करूनच घ्यायचंय शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप काय केला, सिद्धीला पाठवला. तो खुश झाला. त्याने ते कबूल केले. वेड्याच्या कामाने सिद्धीने सैनिक काय केले, कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे पिणे, गाणे बजावणे, हे हुक्क पाणे या त्यांचा काय ते दंग होऊ लागले होते. बघा, शिवराय वेड्यातून बाहेर कसे पडले पाहूया आपण मुद्दा. शिवरायाने वेड्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एकीकडून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार, तर दुसरीकडून शिवराय हे वेश धारण केलेली व्यक्ती म्हणजे राजनी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रूच्या सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवरायांचा काय पकडण्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. एवढ्या शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ही ती योजना होती. त्यासाठी एक बहादूर तरुण तयार होता. दिसायला सेम शिवरायासारखा होता. त्याचे नाव होते शिवा काशीद. तो शिवरायांच्या सेवेतील एक केशभूषा करणारा तो सेवक होता. मोठा धाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे शिवाजींची पालखी राजदिंडीच्या काळे बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धो पाऊस पडत होता. तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ती पालखी पकडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी केली, सिद्धी जोहरच्या छावणीत नेली. तिथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर ते पडले. पण सोबत बाजीप्रभू देशपांडे त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख त्यांची फौजही होती. इकडे थोड्या वेळात काय शिवा काशीचा डाव उघडीस आला. तेव्हा सिद्धीने संतापावून त्यांना तटका काय केले, ठार केले. शिवरायासाठी स्वराज्यासाठी शिवा काशीने काय आत्मबलिदान केले आणि तो अमर झाला. बघा, शिवराय हातावर तुरी धरून निसटलेले लक्षात सिद्धीच्या चौदाहून तो गेला. त्याने तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजनेशी शिवरायाचा काय केला, पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. उजडल्यास त्यांनी शिवरायाला पांढर पाणी ओढा का केले, गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. पण बाजीप्रभूंचा बाणेदारपणा. बघा, पुढचा मुद्दा आहे बाजीप्रभूंचा बाणेदारपणा. चौथानेला सिद्धीचा सैनिक जोरदाराने खिंडीकड दौडत येत होता. तर शिवरायाने वाटले आता विशाळगड गाठले कठीण. ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी आणीबाणी जे आहे पुढील वाट काय चढणीची आहे. मागे शत्रू पाठीवर. आता विशाळगड हाती लागत नाही. चला, शत्रूला उलटून तोंड देऊया आपण. शिवरायांची मळ्यातली घालमे बाजीप्रभूंनी ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू का केला चौताळून येत होता. तर शिवरायांच्या जीवित धोक्यात होते. सारे स्वराज्य धोक्यात होते. बाजीप्रभूने काय केले, शिवरायांना कळते झाले, महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकासह मी खिंडीत उभा राहतो. महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड सोडून देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल. पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. गनिमांची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे आपला निभाव लागणार नाही.
तुम्ही येथे थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही येथेच काय करतो, थोपटून धरू. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही शत्रूला काय अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा. बाजी प्रभूंची स्वामी भक्ती बघून शिवराय काय केले, गैरवरले आणि बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर काय झालं आले होते. पण त्यांना स्वराज्य ध्येयही करायचे होते, गाठायचे होते. त्यांनी मनावरले आणि शिवराय बाजीला काय केले, प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचत काय तोफांचा आवाज होतील, पण ताबडतोब खिंड सोडून तुम्ही तिथे निघून या. तर बाजीने शत्रूला कसे रोखले ते पाहूया आपण. बाजी प्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले. पण बाजीने शिवरायांचा पाठमोरा काय केला, मूर्तीला लावून मुजरा केला. पण त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या काय तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळ्याच्या तुकड्या पाडल्या. त्यांनी जागा नेमून दिला. मावळ्याने दगड गोटे जमा केले आणि आपापल्या जागी तयारीने ते उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्या शत्रूचा काय उद्गर्जना येऊ लागल्या. शत्रू खिंडी खाली आला होता हे बाजी मावळ्यांना म्हणाला. बहादूर मर्दानो, हुशार, जो गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना काय खिंड चढू देऊ नका. बाजी प्रभू म्हणाले. त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी काय पाय रोवून उभे ठाकले. खिंडीची वाट ही बिकट व नागमोडीची होती. एका वेळी 3-4 माणसे कशी वर चढू शकत. पण तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत. विशाळगडाचा पायथा अजून कसा दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5-2 तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवण्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. आता बघ खिंडीची झुंज कशी झाली. इकडे खिंडी शर्तीची काय होती, झुंज सुरू झाली व शत्रू काय झाला, खिंड चढू लागला. बघा बाजी प्रभूराव आणि शिवाजी महाराज यांच्या आसपासच्या चर्चा पावनखिंडी मध्ये दाखवलं आहे. चला, शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धरली. मावळ्याने शत्रू काय केला, दगडांचा वर्षाव सुरू केला. दगड धोण्याचा मारा त्यांनी करण्यात मावळे पटाईत. त्यांनी सरताईपणे हाणमारी का केली सुरू केली व शिवरायांच्या मावळ्याने कित्येक गनिमांना तिथे टिपले. कित्येकांची टोकली फुटली. पहिली टोकडी नामोहरम झाली, मागे हटली. पुन्हा दुसरी टोकडी नेटाने खिंड चढू लागली. पण बाजीप्रभू ओरडला, हा ना आम्हाला मावळ्यानो पुरण चढले, हर हर महादेव अशी गर्जना करत होते. शत्रू तुटून पडत होते. पुन्हा दगडांचा काय झाला, वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पठ्ठ्यानं, फेका आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊन द्या जोरांचा मारा, शाब्बास तुमची. दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करतच होते. पण गाडीचा पायथा हा जवळ येत होता. प्रत्यक्षात महत्वाचा होता. विशाळगड हा पायथ्याच्या शत्रूचा वेढा होता. शिवरायाने आपल्या निवडक साथीदारासह शत्रूच्या मोर्चा काय हल्ला चढवला. पण शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यासह शत्रूची कोंडी फोडून विशाळगड काय माथ्याकडे त्यांनी धाव घेत होते. आता बाजीचा पराक्रम हा मुद्दा पाहूया. इकडे तिकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज असून चालू लागली होती. सिद्धी मसूद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंडत सोडू लागली. पण मराठ्यांची शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजी प्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वशाने काय झाला, लढू लागला. पण त्या पराक्रमी शर्थ केली. बाजीवर अंगावर अनेक वारे आले. जागोजागी जखमा झाल्या. पण अंगातून रक्ताच्या धाराही त्यांच्या वाहू लागल्या. तरी त्याने खिंडीचे तोंड काय सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हावून निघाला होता. पण तो मागे हटला नाही. त्याने मध्ये चोरून मावळ्यांना सूचना दिली, मावळेनो, शत्रूवर निकराचा मारा केला पण शत्रू हटला. बाजीप्रभू घायल झाला होता तरी मावळ्याने झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफाच्या आवाजाकडे होते. आता ती पावनखिंड हा मुद्दा आपण शेवटचा पाहूया. एवढा तोफेचा काय आवाज काढला. तोफाचे आवाज धारा तीर्थ कोसळलेल्या बाजीच्या खायला कानी पडल्या. महाराज गडावर पोचले. माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो असे म्हणून तो स्वामी
बघता बाजीप्रभूने आपले प्राण सोडले. ही वार्ता विशाळगडावर महाराजाने समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वरासाठी धारात तीर्थ पडले. बांद्राच्या लोकांनी युद्धाची शर्त रडली, पण बाजीप्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पावले पुढे पडले. आता ते स्वामीनिष्ठाच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पावनखिंड नावाने इतिहास हा अमर झाला. धन्य ते वीर आणि धन्य धन्य ते बाजीप्रभू. मी पावनखिंड हा पिक्चर बघितला असेल. पावनखिंड मध्ये पण सेम अशीच कहाणी आहे. तुम्ही जो पिक्चर अजून पाहू शकता. बघा, पांडवचा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आपल्या वेळेमध्ये. आपण इथेच थांबूया. थँक्यू.